नमस्कार. एक प्रतिष्ठित सी कॅप्टन, शेकडो लोकांचा विश्वास आणि त्या विश्वासाच्या मागे दडलेला एक खूप मोठा घोटाळा. कॅप्टन खरात प्रकरण नेमकं आहे तरी काय आणि ते घडलं कसं? चला या प्रकरणाच्या अगदी मुळाशी जाऊया आणि शोधूया या प्रश्नाचं उत्तर. या प्रकरणाला सार्वजनिक चर्चेत एक नाव दिलं गेलंय, महाराष्ट्राच्या एप्स्टाईन फाईल्स. आता हे नाव ऐकूनच आपल्याला या प्रकरणाची गंभीरता लक्षात येते, नाही का? म्हणजे विचार करा, आपण किती मोठ्या आणि धक्कादायक घोटाळ्याबद्दल बोलतोय. हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. एक इतका हुशार, जग फिरलेला, सन्मानित माणूस तो एकाएकी राष्ट्रीय पातळीवरच्या घोटाळ्याचा केंद्रबिंदू कसा काय बनू शकतो? याचं उत्तर खरं तर फक्त एका माणसामध्ये नाहीये, ते आपल्या व्यवस्थेवरही मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतं. चला तर मग याचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. आता गुन्हा समजून घ्यायचा असेल तर आधी गुन्हेगाराला समजून घ्यावं लागतं. म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःची सार्वजनिक प्रतिमा किती विचारपूर्वक, किती काळजीपूर्वक तयार केली होती हे पाहणं खूप गरजेचं आहे. आता बघा, खराताची विश्वासार्हता काही हवेतल्या गप्पांवर नव्हती. त्याची पार्श्वभूमी बघा. गणितामध्ये BSc, तब्बल 22 वर्षांची सागरी कारकीर्द, त्यातली 15 वर्ष तर ऑस्ट्रेलियात, आणि 154 देशांमध्ये प्रवास केल्याचा दावा. ही अशी माहिती होती जी कोणीही सहज तपासू शकत होतं. आणि याचमुळे तो इतर आध्यात्मिक गुरूंपेक्षा खूप वेगळा आणि जास्त विश्वासार्ह वाटत होता. आणि म्हणूनच हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्याची जी काही ताकद होती ती कोणत्या पारंपरिक आध्यात्मिक बॅकग्राऊंडमधून आलेली नव्हती, तर ती आली होती आधुनिक व्यावसायिकता आणि प्राचीन ज्ञान याच्या एका परफेक्ट पण तितक्याच धोकादायक मिश्रणातून. ठीक आहे, तर आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळतोय. आपण खरातच्या व्यक्तिमत्वाची अक्षरशः चिरफाड करून पाहणार आहोत की त्याने हे सगळं नक्की कसं केलं. हे समजून घेण्यासाठी एक संकल्पना खूप महत्त्वाची आहे, पर्सोना कन्स्ट्रक्शन किंवा व्यक्तिमत्व निर्मिती. म्हणजे काय? तर लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी आणि त्यांच्यावर ताबा मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक एक सार्वजनिक ओळख तयार करणं. आणि या कामात खरात एकदम माहीर होता. आणि इथेच खरी गंमत आहे. त्याचे 2 चेहरे बघा. एकीकडे तो होता एक मॉडर्न प्रोफेशनल, गणितातला पदवीधर, जग फिरलेला, आणि दुसरीकडे एक प्राचीन ऋषी ज्याच्याकडे म्हणे ब्रह्मांडीय शक्ती आहेत. त्याने आपल्या या आधुनिक प्रतिमेचा वापर आपल्या आध्यात्मिक दाव्यांना खरं भासवण्यासाठी किती हुशारीने केला हे इथून अगदी स्पष्ट दिसतं. त्याची एक ठरलेली पद्धत होती, एक ब्लूप्रिंटच होती जणू. पायरी नंबर 1, आधी आपली व्यावसायिक विश्वासार्हता पक्की करायची. पायरी 2, मग त्याला अध्यात्माशी जोडायचं. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, फक्त उच्चभ्रू आणि प्रभावी लोकांनाच आपलं अनुयायी बनवायचं. पण थांबा, ही गोष्ट फक्त एका हुशार गुन्हेगाराची नाहीये. जेव्हा इतकी मोठी फसवणूक होते तेव्हा त्याचा सरळ अर्थ हा असतो की लोकांना वाचवणारी आपली जी काही व्यवस्था आहे ती कुठेतरी कमी पडतीये. आता आपण ह्या प्रकरणाच्या ह्याच परिणामांवर लक्ष देऊया. म्हणजे हे प्रकरण फक्त एका व्यक्तीच्या फसवणुकीपुरतं मर्यादित नव्हतं, तर लोकांचं संरक्षण करण्यासाठी ज्या यंत्रणा आहेत त्या कशा अपयशी ठरल्या हे सुद्धा यातून समोर आलं. आणि ह्या अपयशाचा सगळ्यात मोठा पुरावा कोणता असेल तर तो म्हणजे ह्या प्रकरणामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला. विचार करा, ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. ह्या प्रकरणाचा हा एक प्रचंड मोठा राजकीय परिणाम होता. तर मग या सगळ्या प्रकरणातून काय शिकायला हवं? पहिलं, एक प्रभावी व्यक्तिमत्व व्यवस्थेतील कमकुवतपणाचा कसा फायदा घेऊ शकतं हे दिसतं. दुसरं, अधिकाराला जर कोणताच लगाम नसेल तर ते किती धोकादायक ठरू शकतं हे अधोरेखित होतं. आणि तिसरं, अगदी सुशिक्षित आणि उच्चभ्रू लोकही कसे फसवले जाऊ शकतात हे सुद्धा स्पष्ट होतं. आता शेवटी एका महत्त्वाच्या विचारावर येऊया. हा विचार फक्त या प्रकरणापुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या सगळ्यांनाच लागू होतो. या संपूर्ण विश्लेषणानंतर एकच प्रश्न उरतो, जो कदाचित सगळ्यात महत्त्वाचा आहे. जेव्हा एखाद्याच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा शस्त्र म्हणून वापर केला जातो तेव्हा त्यातला धोका आपण ओळखायचा तरी कसा?